आणि आता बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या गूळ बाजारपेठेला मोठा धक्का बसलेला आहे। आपण पाहू शकतो गुजरातमधील व्यापाऱ्यांनी कोल्हापूरच्या गुळाची खरेदी अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय। रासायनिक रंग केमिकल युक्त भेसळीच्या गुळाचा पुरवठा झाल्याने गुजरातच्या व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। कोल्हापूरमधून तब्बल 90% गूळ गुजरातला जातो, त्यामुळे सुमारे 300 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल ठप्प होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी ते मान्य केलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचा कलर मिश्रित गूळ बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणणार नाही, अशा पद्धतीने या ठिकाणी समन्वय झालेला आहे। सोमवारपासून गूळ सौदे बंद होणार आहेत अशी व्यापाऱ्यांच्याकडून चर्चा सुरू आहे। या संदर्भात बाजार समिती उद्याच्या सभापती निवडी झाल्यानंतर तोडगा काढण्याची एक बैठक सर्व घटकांच्या बरोबर आयोजित करणार आहे।